आपण क्रिकेटच्या रेकॉर्ड्सवर तासंतास बोलतो, पण भारतात एक फुटबॉलर आहे ज्याचं नाव जगात मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या पाठोपाठ घेतलं जातं आणि तरीही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या प्लेयर्समध्ये हा प्लेयर 4थ्या नंबरला आहे, पण भारतात त्याची किंमत केली जात नाहीये. हा प्लेयर कोण आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुमचे डोळे उघडणार आहेत. फुटबॉल म्हटलं की आपोआप आपल्याला मेस्सी आणि रोनाल्डो ही नावं आठवतात. त्यांचे गोल्स, त्यांचे रेकॉर्ड्स, त्यांचे सेलिब्रेशन्स सगळं काही जगभर चर्चेत असतं. नुकताच लिओनेल मेस्सी भारतात येऊन गेला. त्याला बघण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले. हजारो लाखोंची तिकीटं विकली गेली, मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले गेले, मोठमोठे सेलिब्रिटी त्याला भेटायला येऊन गेले, ज्यातून कळतं की इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये मेस्सीचं वजन किती आहे. मेस्सी आणि रोनाल्डो यांनी इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये 100हून अधिक गोल्स केले आहेत, पण ह्याच इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये मेस्सी आणि रोनाल्डो नंतर सर्वाधिक गोल करणाऱ्या प्लेयर्सच्या यादीत 4थ्या क्रमांकावर एक भारतीय नाव आहे. हे आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती आहे. ते नाव आहे सुनील छेत्री. भारतीय फुटबॉलचा दुर्दैवी सुपरस्टार. बरं, मी त्याला दुर्दैवी का म्हणतोय हे तुम्हाला पुढे कळेलच. सुनील छेत्री हा आजवर भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा प्लेयर आहे. त्याने आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये 90 पेक्षा जास्त गोल्स केले आहेत आणि हे सगळे गोल अधिकृत फिफा मान्यताप्राप्त इंटरनॅशनल मॅचेसमध्ये आहेत. या यादीत त्याच्या पुढे फक्त 3च प्लेयर्स आहेत: क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि अली दाई. जगातल्या सर्वात मोठ्या फुटबॉल सुपरस्टारच्या शेजारी उभं राहणारं सुनील छेत्री हे एकमेव भारतीय नाव. ही गोष्ट आपल्यातच खूप मोठी आहे. फक्त गोलच नाही, तर छेत्री हा 150 पेक्षा जास्त इंटरनॅशनल मॅचेस खेळलेला भारतीय खेळाडू आहे. इतकी दीर्घ कारकीर्द, इतकी सातत्यपूर्ण कामगिरी हे सहज साध्य होत नाही. भारतासारख्या देशात जिथे फुटबॉलला पुरेसा पाठिंबा नाहीये, तिथे इतकी वर्ष फिट राहणं, मोटिवेशन टिकवणं आणि देशासाठी खेळत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सुनील छेत्रीचा जन्म 3 ऑगस्ट 1984 रोजी तेलंगणा राज्यातील सिकंदराबादमध्ये झाला. त्याचे वडील आणि आई दोघेही भारतीय सैन्यात होते, त्यामुळे त्याचं बालपण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. सुनीलचे आई आणि वडील दोघेही वेगवेगळ्या स्तरावर फुटबॉल खेळले आहेत, त्यामुळे फुटबॉल सुनीलच्या रक्तातच होतं. लहानपणापासूनच फुटबॉलची आवड असलेल्या सुनीलने मोहन बागान, JCT, ईस्ट बंगाल, बेंगलुरू FC यांसारख्या क्लबकडून खेळत आपली ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात सुविधा आणि आर्थिक स्थैर्याचा अभाव असूनही त्याने हार मानली नाही. भारतीय फुटबॉलमध्ये संधी कमी असतानाही सातत्य, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर तो भारतीय संघाचा कॅप्टन आणि चेहरा बनला. एशियन कप असो, SAFF चॅम्पियनशिप असो किंवा वर्ल्ड कप क्वालिफायर्स, सुनील छेत्रीने प्रत्येक पातळीवर भारतासाठी गोल केले. AFC एशियन कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू हाही विक्रम त्याच्याच नावावर आहे. क्लब फुटबॉलमध्येही तो तितकाच यशस्वी ठरला. ISL मध्ये तो भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांपैकी एक आहे, पण तरीही त्याच्या नावाची इतकी चर्चा कधीच झाली नाही. क्रिकेट हा भारतातला एक धर्म म्हणून पाळला जातो आणि क्रिकेटर्सना देव म्हणून पूजलं जातं. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांचं स्टारडम खूप मोठं आहे, पण खेळ जरी वेगळा असला तरी तेवढ्याच ताकदीची कामगिरी करणाऱ्या सुनील छेत्रीचे फॅन क्लब्स किंवा फॅन पेजेस कधीच फारसे झाले नाहीत. बरं, भारतात फुटबॉलची क्रेज तेवढी नाहीये असा बहाणा जरी आपण केला तर त्यालाही काही आधार नाही, कारण मेस्सी भारतात येतोय म्हटल्यावर भारतातल्याच लोकांनी हजारोंची तिकीटं विकत घेतली. मेस्सीची एक झलक पाहायला स्टेडियम्स गच्च भरून गेले. पण त्याच भारतात सुनील छेत्रीला एक व्हिडिओ बनवून सांगावं लागतं, याचना करावी लागते की लोकांना कृपया करून स्टेडियममध्ये या, तुमच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. या व्हिडिओनंतर लोकांना जाग आली खरी, पण अशी अनेक वर्ष, अनेक लढाया सुनील शांततेत लढतोय. सुनील छेत्री फ्लॅशी नाहीये, तो सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत नाही, झगमगाटात तो फारसा रमत नाही, तो मैदानावर बोलतो, शेवटच्या मिनिटापर्यंत गोलसाठी धावतो. त्याची बॉडी लँग्वेज सांगते की हा प्लेयर हार मानणाऱ्यांपैकी नाहीये आणि कदाचित म्हणूनच आपल्याला त्याला समजायला उशीर लागला. आपण परदेशी प्लेयर्सचे गोल सेलिब्रेट करतो, पण आपल्याच देशात एक प्लेयर ज्याने त्यांच्याच यादीत आपलं नाव कोरलं त्याची कदर करायला आपण खूप वेळ घेतला. ही भारतीय फुटबॉलची कथा नाही, व्यथा आहे. आज सुनील छेत्री त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे, पण भारतीय फुटबॉलच्या इतिहासात त्याचं नाव कायम राहील. एक असा प्लेयर म्हणून ज्याने कमी संसाधनात, कमी पाठिंब्यात, पण प्रचंड जिद्दीने भारताचा ध्वज कायम उंचावत ठेवला. भारतीयांनी त्याची कदर उशिरा केली असेल, पण ती मनापासून केली. हेही नसे थोडके. तुम्हाला सुनील छेत्रीविषयी काय वाटतं? भारतात क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा इतर खेळांना मोठं करण्यासाठी काय करायला हवं हे सगळं तुम्ही कॉमेंट्समध्ये मांडा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.